नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपासून बघा. राज्यात थंडीचा कडाडा कायम राहणार आहे, तरी 25 डिसेंबरपासून हुडहुडी वाढणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, पाहूया नवीन अंदाज. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला असून नाताळच्या मुहूर्तावर राज्यात थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव राज्याच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला आहे. यामुळे येत्या काही दिवसात किमान तापमानात मोठी घट नोंदवली जाणार असून डिसेंबर अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध शहरांचे तापमान. तर हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा आकडेवारीनुसार राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. नाशिक, जळगाव आणि मालेगाव येथे तापमान 9.5 ते 9.8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून तर उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. पुणे शिवाजीनगर भागात 9.9 अंश सेल्सिअस तापमानामुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. तर विदर्भाचा विचार करता नागपूर 10.6 अंश सेल्सिअस आहे, गोंदिया 9.6 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ 10.6 अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे. सोलापूर आणि कोल्हापूर यासारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये सरासरी 13 ते 15 अंश सेल्सिअस तापमान असून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय असल्याने थंडीची लाट कायम राहणार आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, थंडीचा कडाडा किती दिवस टिकणार आहे किंवा राहणार आहे? हवामान अभ्यासकांच्या विश्लेषणानुसार किंवा माहितीनुसार सध्याची स्थिती ही थंड 30 ते 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अशीच टिकून राहील. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तरेकडील वारे प्रबळ राहिल्याने रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. हिमालयावर नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्याचे आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचा जोर कायम प्रमाणात कमी होऊ शकतो. जानेवारीमध्ये पुन्हा थंडी परतणार. तर शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी काहीशी घट्ट जाणवली तरी हा दिलासा तात्पुरता असेल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. जसा हिमालयावरील पश्चिमी विक्षोभ पुढे निघून जाईल तसा महाराष्ट्राकडे सुरू होईल. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला देखील थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहील, जे रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील अंदाज व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.